सारोळे तालुका बार्शी येथे पत्नी मीनाक्षी साबळे हिचा खून केल्याच्या आरोपावरून जन्मठेपेची शिक्षा झालेला तिचा पती संतोष जगन्नाथ साबळे याची मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले। क्रेन घेण्यासाठी माहेरहून 25,000 रुपये का आणत नाहीस म्हणून मारहाण करून रॉकेल ओतून पत्नी मीनाक्षी हिचा खून केल्याच्या आरोपावरून वैराग पोलिसांनी आरोपी विरुद्ध दोषारोप पत्र दाखल केले होते। बार्शी सत्र न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती। त्या शिक्षेविरुद्ध आरोपीने मुंबई उच्च न्यायालयात ॲडव्होकेट जयदीप माने यांच्यामार्फत अपील आणि जामीन अर्ज दाखल केला होता। सदर जामीन अर्जाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाचे न्यायमूर्ती MS कर्णिक आणि न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठासमोर झाली। आरोपीच्या जामीन अर्जाच्या सुनावणी दरम्यान आरोपीचे वकील ॲडव्होकेट जयदीप माने यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की सदर प्रकरणातील मैताच्या मृत्यूपूर्व जबाबात विसंगती आहे, त्यामुळे सदरच्या विसंगतपूर्वक जबाब हा विश्वासार्ह नाही। अनेक दिवसांपासून आरोपी हा कारागृहात बंदिवासात आहे, त्यामुळे तो जामीन मिळण्यास पात्र आहे। दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून खंडपीठाने आरोपीची जामिनावर मुक्तता करण्याचा आदेश दिला। या प्रकरणी आरोपीतर्फे ॲडव्होकेट जयदीप माने तर सरकारतर्फे ॲडव्होकेट SN देशमुख यांनी काम पाहिले। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।